नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे बीड जिल्ह्यातील आणि धारूर तालुक्यातील जे या ठिकाणी पुनर्वसित गाव आहे, प्रकाश यादव गावाचं नाव काय म्हणता आपण? धुनकोड या ठिकाणी आपण आहोत आणि आपण ज्या बातमीसाठी या ठिकाणी आलोत तीच आपण या ठिकाणी जमीन दाखवतो। या ठिकाणी काही शेतकरी की त्यांच्या जमिनीच्या सातबारावर महसूल प्रशासन आणि अभिलेख प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सुपीक जमिनीला या पोट खराब जमीन असा त्या जमिनीला दर्जा देण्यात आला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या गावचे शेतकरी मागणी करतात की आमच्या ज्या जमिनीचं तुम्ही पोट खराबमध्ये टाकलेली जमीन आहे ती पूर्वतः जे आमच्या पूर्वीपासून जी जमीन होती त्याचप्रमाणे आम्हाला करून देण्यात यावी, परंतु महसूल प्रशासन हे चालढकल करते आणि अभिलेख प्रकरणाने ही चूक केली असं दाखवते। पण दोन्ही अधिकाऱ्यांना ही चूक मान्य आहे, परंतु चूक मान्य असतानाही प्लॉटची पाहणी करावी, शेतीची पाहणी करून प्रत्यक्ष पंचनामा करून या शेतकऱ्याची जी जमीन आहे जी पोट खराब केली गेलेली आहे असं ते सातबारावर दाखवते, ती जमीन पूर्वीप्रमाणे करून देण्यात यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी धुनकोडीतील शेतकरी या उपोषणाला बसलेत। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे, परंतु हाच तो बीड जिल्हा आहे। तो बीड जिल्हा गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी गाजतोय, महाराष्ट्रभर चर्चेचा विषय झाला, कारण बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी ढासळलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय की कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी न्याय मिळत नाही आणि तसाच प्रकार या ठिकाणी जे असणारे आमचे यादव आहेत, हे यादव गेल्या 2 वर्षापासून हे माझी जमीन पूर्वीप्रमाणेच करून देण्यात यावी अशी मागणी करतात, परंतु गेंड्याची कातडी पांघरणारे हे तहसीलदार असेल की भूमिलेख अधिकारी असतील यांच्याकडे लक्ष देतात। आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की प्रत्यक्ष माझ्यासमोर शेतकरी आहेत। यादव सर, आपल्याकडे विचारपूस करू आपण शेतकऱ्यांना की नेमकं हा प्रकार काय आहे आणि आपण या ठिकाणी कशासाठी उपोषण बसतात? ही जमीन आपल्याच नावची आहे ना? हां, माझ्याच नावची आहे, माझ्या मंडळीची आणि माझ्या नावची, पाराराम गोविंदे। बरं, आता प्रशासनाच्या म्हणण्यानं सर तुमची पत्र दाखवलं मला। मी 2007-6-2023 पासून प्रशासनाला मी विनंती करतोय किंवा आम्ही त्याच्या अधिकार आमच्याकडे पोट खराब नव्हती, सातबारावर पोट खराब नव्हतं किंवा रजिस्टरीला नाही, फेरफारला नाही। त्याच्या अगोदर हे सत्यभामा अंगद यादव यांच्याकडून मी घेतलेली आणि सत्यभामा अंगद यादव यांनी गोरगोविंदकडून घेतली होती, तर त्यांनी 1989ला घेतलेली, 99ला, तर त्याच्यातही पण कुठे पोट खराब त्या रजिस्टरीला नाही ना आताही नाही। मी साहेब बेजार झालो, चक्रा घालू माझ्या चपला तुटल्या। 2 वर्ष झालं मी तहसील प्रशासनाला गेलो की त्याने म्हणायचं ते भूमी अभिलेखवाल्याने केलंय, भूमी अभिलेखवाल्याकडे गेलो की ते काय म्हणतात की ह्यानी केलंय, तहसीलने केलंय, की आमची चूक नाही, मध्यंतरी तुम्ही केलंय। आणि हा माझी रोड लगत डांबरी लगत 20 गुंठे जमीन पोट खराबात 43 पैकी 20 गुंठे जमीन पोट खराबात टाकली आहे। परेशान झालो साहेब मी शेवटला आता आमर उपोषणचे हे दिली आणि उपोषणाला बसलोय। 2 दिवसात जर हे नाही आले तर मी झाडावर येऊन उडी टाकून आत्महत्या करून ह्याला सगळं प्रशासन जबाबदार राहील। हे पहा, बीड जिल्ह्याचं प्रशासन इथल्या शेतकरी असो किंवा कष्टकरी असो यांना किती हातबल करते। शेतकऱ्यांच्या जी भूमिका आहेत की 2 दिवसात जर मला न्याय मिळाला नाही तर खरंच मी आत्महत्या करील। अहो, जर देशामध्ये न्याय मिळत नसेल, राज्यामध्ये न्याय मिळत नसेल तर शेतकऱ्यांना जायचं कुणाकडं? हीच ती भूमिका घेऊन आज माझ्यासमोर यादव होते। आपण महिला बसल्यात, महिलांशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। तर असू द्या ना, तर ताई काय सांगा की काय नेमकं तुम्हाला काय अडचण आहे आणि आपण त्या ठिकाणी उपोषणाला बसलात? आम्हाला अर्धा एकर जमीन आहे, 10 गुंठे गेली आणि 10 गुंठे राहिली। बरं, का गेली, कशी गेली? ते कशात गेली ते दाखवितच नाही, गेलं तर म्हणते तुम्हाला एवढीच आहे, तुम्हाला काही मिळत नाही त्याच्यातलं, मिळत नाही तेवढीच आहे आमच्या ह्याला ऑनलाईनला, तेवढीच आहे। बरं, म्हणजे ऑनलाईनच्या अगोदर तर तुमची चांगली जमीन होती ना? चांगली, आमच्याकडे सारच आहे सगळे सातबाराला, जुने जे सातबारा असतील, 8 असतील। आता घ्या फोटो काढून, आपण घेऊ। तुमची काय भूमिका आहे, म्हणजे तुमची तसं झालं? आमचं बी आम्हाला 43 गुंठे जमीन आहे सगळी आणि आमच्या शेतात नदी नाही, नाला नाही, हे फार लांब आहे ती, आणि मग आम्ही आहे ती तेवढीच जमीन आहे आम्हाला, त्यातली जर 15 गुंठे जर आमची गेली तर मग आम्ही काय करायचं पुन्हा? मग आमच्याकडं पूर्वीची जमीन ही कमी होती आणि त्यातली 15 गुंठे जात असतील तर आम्ही काय करावं असा प्रश्न? आमच्या जुन्या नकलावर आमचं भरपूर जमीन सगळ्या टोटल होती आणि आता ती ह्या काही दिवसापूर्वी तलाट्याकूनच झालं हे आमचं, तलाट्याकून झालं। हे तलाट्याच्या चुकीमुळे हे जमिनीचं जी जमीन चांगली जमीन होती पण पोटखराब झाली। आपण कॅमेरामॅन दाखवा आपल्याकडं ही जी जमीन आहे, प्रेक्षक बांधवांनो तुम्ही पहा, ही जमीन इथं कुठं ओढा दिसत नाही, कुठं नाला दिसत नाही, इथं काही दिसत नसतानाही
की ही जमीन महसूल प्रशासन आणि जे भू अभिलेख असतील यांच्या चुकीने ही जमीन ही पोटखराबमध्ये आलेली आहे, ती दुरुस्त करून देण्याची मागणी या ठिकाणी होत आहे. आपण पाहता या ठिकाणी शेतकरी बांधव बसलेत. एकंदरीत एकाच शेतकऱ्याची ही जमीन नाही, तर अनेक शेतकरी 4-5 शेतकऱ्यांची जमीन ही पोटखराब म्हणजे जवळजवळ 2-2.5 हेक्टर जमीन हे तहसील आणि महसूलच्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळं आज झाले. तर शासनाकडं तहसीलदारकडे आपण मागणी करताय. कुणी आले होते का बोलण्यासाठी? कोणी तलाठी साहेब आलेत नसते, अजून कोणी आलं नाही. तहसीलदार साहेब आले नाहीत, अजून मंडळ अधिकारी आले नाहीत आणि भूमी अभिलेखवाले बी कोणी आले नाही. म्हणजे आपण गेल्या एक दिवसापासून बसला, दुसरा दिवस आहे, तरी आपली दखल कोणी घेतलेली नाही. पहा, हे गेंड्याची कातडून पांघरणारे हे अधिकारी कुठल्याही सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी न्याय देण्याच्या भूमिकेत नाहीत. तर बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जो हैदूस घातलेला आहे ते मग वाळूमाफी असतील, राखमाफी असतील, खंडणीखोर असतील, त्यांना ह्या जिल्ह्यामध्ये संरक्षण दिलं जातं. परंतु शेतकऱ्याची एक न्यायिक हक्काची भूमिका असेल तर ती सोडण्यासाठी इथल्या या बीड जिल्ह्यातील अधिकारी कुठेही धजवत नाही. कॅमेरामॅन प्रकाश यादवसह मी धैर्यशील लेगे, NDM महाराष्ट्र न्यूज, बीड. थँक्यू.